मॅचचा हिरो प्रेम कोरगावकर आणि सलामीची बिलीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सातेरी मादरेम क्रिकेट संघाचे डाव्या हाताचा राजेश गावडे उर्फ हुक्कू आणि त्याच्या साथीला संघाचं प्रतिनिधित्व करणारा रोहित मांजरेकर सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गोवा राज्यातील गटेडीस क्रिकेटचं मोठं नाव, व्यावसायिक खेळाडूंबरोबर पंचायत लेवलची सुंदर क्रिकेट स्पर्धा साऊथ गोवा प्रीमियर लीग जण गोलंदाजीने गाजवली. तो रोहन साळगावकर आपण पाहतोय रोड एंडकडनं सुरुवात करेल. पहिला चेंडू कबर रिझनला घेऊन काढलाय. 2 क्षेत्ररक्षक नामदेवाला वेगानं परतीची फेक करेल. संदेश वेगानं आमच्या स्क्रीनवर पोहोचलाय. परतीची फेक करेल तोपर्यंत एकेरी धावसंख्येनं श्री गणेशा केलाय सातेरी मादरेम क्रिकेट संघ. भरपूर चाहते आज दोन्ही क्रिकेट संघांचे आहेत. बोर्जिमच्या बाजूला असलेला मादरेम गाव आणि आज या केंद्रीय बॉईज चॅम्प्स 2025च्या माध्यमातून सन्माननीय सर मंदार मोहन पोगे यांच्या संयुक्त विद्यमानानं चालू असणारी क्रिकेट स्पर्धा, मोठ्या रकमेची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने घेऊन काढलाय. सुरुवातीला रोहन साळगावकरवर एकेरी दुहेरी धावसंख्येनं धावपलं घालता ठेवावा. खराब चेंडूंवर आक्रमण करावं. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक, पण कित्येक मोठ्या स्पर्धेमध्ये त्याला उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब त्याच्या नावावर कित्येक वेळा सुवर्ण हस्ताक्षरात कोरला गेलाय. तो रोहन साळगावकरनं रोड एंड करण्यास सुरुवात केली आहे. गोलंदाजीला सोडून दिला तो चेंडू वाईट यॉर्कर काढण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त चेंडू पंच दोनास समांतर करतायत. अवांतरच्या स्वरूपात एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धाबा धावपलकावर. खोलवर टप्प्याचा चेंडू पुलरलेनचा चेंडू बघायला मिळालाय. कव्हर रिझनचा क्षेत्ररक्षक स्क्रीनवर आला. टप्पा पडल्याचा चेंडू थोडीशी परती घेतली होती. परती येईपर्यंत मात्र एकेरी धावसंख्या दोन्ही फलंदाजांना पूर्ण करत एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धाबा धावपलकावर बीदगडांच्या मोबदल्यात पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटक हे प्रगतीपथावर आहे. डाव्या उजव्या हाताची रंगतदार जोडी रोहित मांजरेकर राजेश उर्फ हुक्कू गावडे सज्ज आला स्ट्राईकला. शॉर्ट फ्री प्रकारचा चेंडू शॉर्ट पूलचा फटका टोलवायचा होता. वेगानं आला क्षेत्ररक्षक. परतीची फेक व्यवस्थित केले रोहनकडे. आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरुवातीला राजेश गावडे जो धोक्यात होता, सुरुवातीला नंतर त्याने स्वतःला सावरला. आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलाय आणि सांघिक धावपलकावर आपण पाहतोय ती 5 धावा धावपलकावर. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. वेगाने टाकला होता चेंडू. पहिलं व्यवस्थित स्पर्श आला नाही. चेंडू एकेरी धावसंख्येत रूपांतर झालंय. एक या धावसंख्येनं एकेरी दुहेरी धावसंख्या एका दुसरा मोठा फटका पाहिजे. एक मोठा फटका आला तर सर्व काही ठीकठाक होईल. सातेरी मादरेम क्रिकेट संघाच्या कोट्यातून खेळत असताना कारण सुरुवातीला 6 धावा धावपलकावर संयमी क्रिकेट, सन्मानजनक क्रिकेट आपण पाहतोय. मोठ्या फटक्यापासून रोखून ठेवले रोहन साळगावकरला सन्मानजनक क्रिकेट जो असतो तो सन्मानजनक क्रिकेट या 2 फलंदाजांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. शॉर्ट फ्री प्रकारचा चेंडू शॉटम चा फटका फसला. राजेश उर्फ हुक्कू गावडेला नमस्कार करावा लागेल. जी चर्चा झाली होती कॉमेंट्री बॉक्समध्ये, एक मोठा फटका, गती परिवर्तन केलं, फिंगर रोल केले चेंडूवर, मागे ठेवलं चेंडू असून चेंडू राजेशच्या आणि जो आडव्या बॅटचा फटका, ज्या फटक्यामध्ये ताकद अपूर्ण होती, एलिव्हेशन नव्हतं, उंची नव्हती, दुरी नव्हती, झेल बादच्या स्वरूपात राजेश गावडे उर्फ हुक्कू बॅट टू दी पॅव्हेलियन.
टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून कित्येक वर्ष निरसराचा अनुभव टेनिस क्रिकेटचा पुन्हाची कलंगुटकर सज्ज झालाय. समोर आहे रोहित, फिरकीचा जादूगार, गती परिवर्तन वेगाने जोडण्याला पसंत करतोय. उमेश टायगर असतो क्रिकेट संघाच्या कोट्यातून सुरुवात करेल गोलंदाजीला. पुन्हाजी खोलवर टप्प्याचा चेंडू बघायला मिळाला. पंचांकडे आवाजदार अंपायर सीचं आत्मविश्वासाला अपील बघायला मिळालं. उत्साहाचं अपील बघायला मिळालं सीचं यष्टांच्या मागे. एकेरी धावसंख्येनं सांख्यिक धावफलकाचं खातं खोललंय, मात्र एका बाजूला पुढे सरकलाय. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धाबा धावफलकावर सावळाराम गावडे सज्ज आला स्ट्राईकला. दोन्ही क्रिकेट संघ तुल्यबळ क्रिकेट संघ आहे. दोन्ही क्रिकेट संघांकडे ताकद आहे. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, फटका फसलाय. उंच खुरा खेळाडू सडपातळ बांध्याचा नामदेव बांधे प्ले करणं झेल सोडलंय. पुन्हाची आक्रमक आहे मैदानावर. फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, लो फुल टॉस पद्धतीचा बॅकफुटलाचा कव्हर रिझनला खेळायचा होता. क्षेत्ररक्षक गली रिझनचा तो चेंडूपर्यंत पोहोचतोय शॉर्टकट पॅन्स आणि तोपर्यंत परतीची फेक करतोय. साधारी मांजरेम क्रिकेट संघाच्या कडून एक सूचना आहे कॉमेंट्री बॉक्स मधून आयोजकांच्या वतीनं, जे तुमचे सपोर्टर्स आहेत ते अतिरिक्त पॅन्डलमध्ये असतील, जे खेळाडू असतील तेच पॅन्डलमध्ये बसतील याची नोंद सातेरी मांजरेम क्रिकेट संघानं घ्यायचं, नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद पण घ्यायची आहे. गती परिवर्तन धुंद पंचांकडे आवाजदार अंपायर अपील, कारण आवाज हलकासा आला होता आणि शेवटच्या क्षणाला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आतील कट बॅटचे जेलबादच्या स्वरूपात. सावळाराम गावडे बॅक टू द पॅव्हिलियन. राम योगेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. पुण्याची कलकुट करणं गडी बाद केलाय. राजेश माघारी परतला. त्यानंतर सावळार आल्या स्वीजिटचा नो मॅन स्लॅम चेंडू विसरला. क्षेत्ररक्षक वेगा राहीपर्यंत चेंडूनं सी मार्शचं उंगलन केलंय. चौकारासाठी राम योगेशनं सुरुवात दणक्यात केली सातेरी मांजरेम क्रिकेट संघाच्या कोट्यातनं. फलकावर आपण पाहतोय पुणाजीच्या या चेंडूवर स्वीजिटच्या फटक्यानं चौकार टोलवलाय राम योगेशनं. गती परिवर्तनाचा चेंडू क्षेत्ररक्षक नामदेवाला स्क्रीनवर पहिल्या प्रयत्न स्वतःला सावरलं, परतीची फेक करेल तोपर्यंत एकेरी धावसंख्या जुलर 1 या धावसंख्येनं षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 गडी बाद 14 धावा प्रति षटकात 7च्या सरासरीनं सातेरी मांजरेम क्रिकेट संघ लढत करतोय. या महत्वाच्या सामन्यामध्ये जो क्रिकेट संघ विजयी होईल तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. जो संघ पराभूत होईल त्याला या स्पर्धेला नमस्कार करावा लागेल. 2026 केंडीर बॉईज मोरजिम चॅम्प्स 2025 वाट पाहावी लागेल. पण बघूया, पिंक ओव्हरचा इशारा हा पंचांचा आलाय, म्हणजे सर्व खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये असतील. प्रामुख्यानं खेळणारे फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये आहेत ते राम योगेश आणि त्या साथीला रोहित मांजरेकर आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ज्यानं सुरुवात दणक्यात केली. अंतरिमच्या चेंडूवर प्रतिस्पर्धी संघाच्या राजेश उर्फ हुक्कूला झेलबादच्या स्वरूपात बाद केलंय. तो गोवा राज्यातील अस्नोडाचा रोहन सालगावकर हा रोड एंड कडनं सुरुवात करेल. पिंग ओव्हरसाठी सर्व खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये
एका बाजूनं फलंदाजाला नाममात्र संधी आहे धावा जमवण्यासाठी, पण गोलंदाजाला आपले कलात्मक गुण हे बहाल करावे लागतील. टिचून गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, पंचाने या ठिकाणी आकाशाकडे पोट उंचावलाय. राम योगेश पायचीच्या स्वरूपात फलंदाज तिसरा बाद होतोय. सातेरी मांजरेम क्रिकेट संघाचा ज्याने चौकार ठोकून वैयक्तिक खातं खोललं होतं. 2-3 चेंडूत 5 धावांची बहारदार खेळी करणारा राम योगेश बॅक टू द पॅव्हलियन. गोपाल गडेकर मगाशच्या सामन्यात जाणं या दोन खेळाडूं सुरुवातीला फलंदाज बाद झाल्यानंतर डाव सावरला होता. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू मिळून दिलाय. भूमिष्ठ असतो क्रिकेट संघासाठी रोहन साळगावकरनं. व्हाईट बॉल पंचांची ही कोण आली आहे. दोन हात समांतर केलेत अमांतरच्या स्वरूपात एकेरी धावसंख्येनं 15 धाबा धावफलकावर. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. वेगावर स्वार होऊन रफ्तार का सौदागर बनला गेला. अनेक फलंदाजांसाठी या रफ्तार का सौदागर बनत विध्वंसक गोलंदाज म्हणून ज्या खेळाडूची ख्यातिगिरी आहे रोहन साळगावकरनं, ते प्रतिस्पर्धी संघाच्या या गोपाळ गडेकरला सुरुवातीला असताना रोखून ठेवलाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडला तर चेंडूने वळण घेतलं. ले ब्रेक केला चेंडू गोपाळला. सलगचे 3 चेंडू निर्धाव बोनसच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आहे. 15 तर बनले आहेत. आडव्या बॅटचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. वेगाने टाकलेला चेंडू गोपाळ गडेकर पॉपिंग पासून दूर राहतोय की काय पंचांकडे अबसडेटचा पिलाय. पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. जर पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचला तर एक धावाची खातरी जमा होईल सातेरी मांजरेम क्रिकेट संघाचा कोट्यामध्ये. जर पॉपिंग क्रीज पासून दूर असला तर गोपाळ गोपाळ गडेकर बाद असेल. बघूया तिसऱ्या पंचांची या ठिकाणी आम्हाला माहिती पोहोचते. फलंदाज नॉट आउट आहे. एक धावी जमा होईल सातेरी मांजरेम क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये. 16 धावा धाव फलकावर. धावा धाव फलकावर आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ. या षटकात अतिशय रोखून ठेवणारी गोलंदाजी. खोदून काढलाय चेंडूला. यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. परतीची फेक करेल ही वाक्यात सगळी पुन्हा जिंकला गुटकरच्या हातामध्ये एकेरी धाव संख्येनं 17 धावा धाव फलकावर. सुरुवातीला सातेरी मांजरेम क्रिकेट संघ सासपडात खेळतो आणि मध्यंतरानंतर एक दणक्यात त्यांनी फलंदाजी केली. ती फलंदाजी करावी लागेल सातेरी मांजरेम क्रिकेट संघाला. मोठा फटका टोलवायचा होता. पुन्हा याच्यातून पहिल्यांदा चेंडू सुटला होता. सिद्धने त्यांच्या मागे बॅकअप सुरत पद्धतीचा केलाय आणि एका सुंदर षटकाची सांगत आहोत. बोनस स्वरूपाचा एक धाव देत फक्त 2 एकूण 3 धावा खर्च करत एक गडी बाद करत हे टॅनचा आवाज करून देणाऱ्या षटकाची रोहन साळगावकरनं सांगता केली आहे.
आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी सर्वाधिक पिंक ओव्हरला कमी धावसंख्येने येणारा गोलंदाज रोहन साळगावकर आपल्याला बघायला मिळाला. सर्वाधिक या षटकात धावा बनल्यात, यास 30 धावा बनल्यात आणि सर्वाधिक कमी धावसंख्या 3 धावा आणि 1 गडी बाद रोहन साळगावकर हा विक्रम केलाय. सज्ज झालाय गोलंदाजीला. समोर आहे सलामी मिळालेला रोहित मांजरेकर. उर्वरित 18 चेंडूंचा जो बाकी आहे. सुंदर अपर कॅटचा फटका बघायला डीप पॉईंट कडनं क्षेत्ररक्षक वेगाला तिथपर्यंत पोहोचलाय. परतीची फेक करेल तोपर्यंत एकेरी धावसंख्या आपण पाहतोय. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 18 धाबा धावफलकावर. पहिल्या षटकात 6 धाबा, त्यानंतर 8 धाबा आणि त्यानंतर रोहन 3 धाबा हा लेखाचा आपल्याला बघायला मिळतोय. गोपाळ गडेकरचा मोठा फटका बघायला येतोय. नामदेवनं पुन्हा एकदा झेल सोडलंय आणि सुटलेलं झेल एकेरी धावसंख्या आपल्याला बघायला मिळते आहे. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 19 डावा धावफलकावर गोपाळ गडेकरला जीवनदान दिलंय. रोहित मांजरेकरची चेंडूपळी तळपली काय प्रेम येणं बाकी आहे. फटका मिस टायमिंगचा आहे. रोहित मांजरेकरसाठी धोक्याचा आहे. सुटलेलं झेल डोमॅन्स लाईन मध्ये पडलेला चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. पुढाजी नाराज असेल कारण झेल सुटण्याचा सिलसिला हा मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 20 धाबा धावफलकावर. सुरुवातीला सातेरी बादरम क्रिकेट संघ सासपडत खेळतोय. जे सुरुवातीला काय घडलंय ते विसरावं लागेल आणि त्यानंतर दणक्यात फलंदाजी करावी लागेल. राम योगेशनं सुरुवात चौकारानं केली होती. पायचीच्या स्वरूपात त्याला माघारी परतावं लागलंय. गोपाळला आणि रोहितला एक एक जीवनदान मिळालंय आणि बहुतेक करून आज त्यांचा दिवस आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा फटका जमनीला गरंगच आदरा. लॉक ऑनला क्षेत्ररक्षक येतोय तो नामदेव. परतीची फेक तोपर्यंत एकेरी धावसंख्येची एक या धावसंख्येनं 21 धाबा धावफलकावर. 3 गड्यांच्या बदल्यात 21 धाबा धावफलकावर सातेरी मांजरेम क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा मोठा फटका बघायला मिळतोय. नो मॅच लाईन मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक वेगानं गेलाय. चेंडू अडवण्यात त्यानं सुरुवातीला धन्यता मानली आहे आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 22 धाबा धावफलकावर. षटक क्रमांक 14 हे प्रगतीपथावर 5 चेंडूंवर सिद्ध 5 धाबा तर खर्च केल्या षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा असून एक बाकी. कोलवर टप्प्या चेंडू यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर बघायला मिळाला आणि निर्धाव चेंडूंना 4 षटकांचा समाप्त होत धावफलक आपल्याला संत गतीने बघायला मिळतोय. सातेरी मांजरेम क्रिकेट संघाचा 22 धाबा धावफलकावर 3 गड्यांच्या बदल्यात. झालाय संघाचा कर्णधार नामदेव बानावलेकर. स्लॉक ओव्हरला उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पुढे सरसावत रोहितचा एक देखना फटका. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचलाय. परतीची फेक करेल तोपर्यंत एकेरी धावसंख्या. संयमी खेळी करतोय सुरुवातीलाच रोहितकर. आता हात खोलावे लागेल सातेरी मांजरेम क्रिकेट संघाच्या या फलंदाजांना. इथून पुढे 4 जर मोठे फटके आले तर फायटिंग टोटल असेल सातेरी मांजरेम क्रिकेट संघाच्या समोर. फलंदाजी तेवढी तगडी आहे. कोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट के लॉक ऑन कडनं अनिकेत स्क्रीनवर आलाय. परतीची फेक केली आहे.
एक या धावसंख्येनं 24 धाबा धावफलकावर. ज्या क्रिकेट संघानं सुरुवातीला 86 धाबा कुठल्या आहेत आणि आता रोखून ठेवले भूमी स्ट्रायकर असतोडा क्रिकेट संघानं. आडव्या बॅटचा फटका बघायला मिळतोय. मोठे फटके वेळेला शोधाय चेंडू पहिला व्यवस्थित स्पर्श होत नाहीत आणि त्यामुळे एकेरी धावसंख्येचं रूपांतर पहिल्या प्रयत्न प्रबल झालं दुहेरी धावसंख्येमध्ये झालंय. सव्वीस धाबा. हलक्या हाताने खेळलाय चेंडूला. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 27 धाबा धावफलकावर आपण पाहतोय. वेगवान पद्धतीचा चेंडू नामदेव बांधवलीकरचा बघायला मिळाला. वेगावर स्वार होऊन त्यानं गोलंदाजी पसंत केली आणि त्यानंतर चेंडू निर्धाव गणला गेलाय. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय भूमी स्ट्रायकर असतोडा क्रिकेट संघाची. मोठा फटका बघायला मिळतोय. नो मॅच लाईन मध्ये चेंडू आपण पाहतोय. परतीची फेक येईपर्यंत एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 28 धावा धावफलकावर आपण बघितलं. फलंदाजानं फटकेबाजी सुरेख केली होती. तो फलंदाज उशिरानं पोहोचलाय मैदानावर. मगाच्या मॅचचा पहिल्याच मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याच्या नावावर कोरला गेले 33 धाबांची बहारदार त्यानं खेळी केली तो प्रेम कोरगावकर. 28 धावफलकावर आणि गोलंदाज मार्कवर गोलंदाज प्रज्योत. पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटचा प्रेम कोरगावकरचा फटका फसला. ताकद अपूर्ण सुंदर झेल टिपले रोहन सालगावकरनं. प्रेम गेलाय. प्रेम 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन माघारी परतलाय. नवीन फलंदाज वैभव. वैभव गेलाय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला. धावफलकावर आपण पाहतोय. आडव्या बॅटचा फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक सीत आलाय. डायरेक्ट हिट लावण्याचा प्रयत्न आहे. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 1 संत गतीने धावफलक बघायला मिळाला. सातारे मांजरेम क्रिकेट संघाला योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी भूमी स्ट्रायकर असतोडा क्रिकेट संघाच्या कोट्यातून आपल्याला बघायला मिळाली आणि सुरुवातीपासून मोठ्या फटक्यांपासून आपल्याला रोखताना बघायला मिळालं. एकच मात्र चौकाराला राम योगेशचा आणि त्यानंतर मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येचा धावफलक हलता ठेवलाय. 29 धावफलकावर रोहित मांजरेकर सलामीला गेलाय.
आणि सलामीपासून तो संयमी खेळ करत मोठे फटके शोधतोय. पण चेंडूपासून दूर टाकलेले चेंडू जे पुण्याचे कलंगूट करणं रोहन साळगावकरनं जो कानमंत्र दिलाय त्याला अनुसरून गोलंदाजी ही गोलंदाजांनी आतापर्यंत जर केली आहे. उर्वरितचे 3 चेंडू अजून बाकी आहेत. आडव्या बॅटनं फटका जमनीलगतचा जमनीलग रंगतचा तर डिप्सकीवर लेगकडनं क्षेत्ररक्षक आलाय स्क्रीनवर. परतूची पेक करेल तोपर्यंत एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 30 धावा धावफलकावर. मोठा फटका आलाय वैभवच्या बॅटमधनं. क्षेत्ररक्षक नामदेवनं झेल टिपलाय. फलंदाज वैभव हा माघारी परतलाय. नवीन फलंदाज शुभम. इनिंगची सांगता करणारा अंतरिम चेंडूचा अजून एक बघाय सुंदर गोलंदाजी. हे भूमिशेखर असतोला क्रिकेट संघाचे धाबा बंधन आहेत. स्वीजिटचा फटका आल्या आल्या खेळायचा होता. यष्ट्यांच्या समोर आढळला होतोय. पायचीच्या स्वरूपात शुभम पण माघारी परतलाय. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली आहे सातेरी मातोद क्रिकेट संघानं सुरुवातीला अशी फटकेबाजी केली होती आणि त्यानंतर सातेरी मांद्रेम क्रिकेट संघानं तसं बघायला मिळालं चित्र. आपण पाहतोय सुरुवात 86 धाबा देणं कुठलं 2 षटका 50 धाबा श्री बोडगेश्वर गिरीम क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये. आणि त्यानंतर आता मात्र भूमिष्ठागर असतो क्रिकेट संघाच्या पहिल्या षटकात 6 धाबा 1 गडी बाद रोहन साळगावकरच्या. पुनावतीचं 1 षटक 8 धाबा 1 गडी बाद रोहन साळगावकर. पिंग ओव्हर 3 धाबा 1 गडी बाद. त्यानंतर सीत विरदेकरचं षटक 5 धावेचं आणि त्यानंतर नामदेवचं 6 या धावसंख्येचं आणि प्रज्योतचं स्लॉक ओव्हरचं षटक हे 3 गडी बाद करत 2 धावा खर्च करणारं षटक आपल्याला बघायला मिळालंय. 30 धाबा धावफलकावर 36 चेंडू 31 धावांची आवश्यकता. कमी धावसंख्येचे सामने हे रोमांचक रंगले होतात कारण कालचं सत्र 40 धावा 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना क्षेत्रपाले सोडवून क्रिकेट संघावर गजानन सूर्याजीनं जी गोलंदाजी केली त्या पद्धतीची गोलंदाजी केली. पहिल्या 2 षटकात जर 3-4 गडी बाद केले कमी धावा दिल्या तर सातेरी मांद्रेम क्रिकेट संघ हा कमबॅक करेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया. अशोक जिरे जोडले जातील. बांदेश्वर शिवोली नेक्स्ट मॅच
चला दोन्ही टीम कॅप्टन एस के जॉगिंग कॅप्टन दिसतो या ठिकाणी. बांदेश्वर शिवोलेम कैप्टन प्लीज आइए रिपोर्ट कीजिए. कमेंट्री बॉक्स है, आपका टीम लिस्ट जर्सी कलेक्ट कीजिए और टॉस के लिए आइए प्लीज. दोनों कैप्टन. अगला मैच होगा बांदेश्वर सियोलिम और एसके जॉगिंग कांडका, इन दो टीमों के बीच में. फिलहाल एक बार फिर से रूबरू होते हैं मैदान पर इस मैच के साथ. एक आज के दिन की अगर बात कही तो कम टोटल का मुकाबला, सिर्फ 30 रन जो कि बना सके और 31 रनों का लक्ष्य है सामने भूमि स्ट्राइकर असनोड़ा क्रिकेट टीम के. और देखना होगा गेंदबाज कोई चमत्कार या इस मैच में करते हैं या ये मुकाबला बिल्कुल एक तरफी समाप्त होता है. चलिए प्लीज बांदेश्वर सियोलिम क्रिकेट टीम कैप्टन आइए प्लीज. एसके जॉगिंग कांडका क्रिकेट टीम के कैप्टन आ चुके हैं, तो आपसे रिक्वेस्ट है प्लीज आइए जल्द से जल्द. बांदेश्वर सियोलिम अगला मैच होगा आप दोनों का. पहली गेंद बैकफुट पर खेला, इस बार ऑफ साइड पर कवर पर फील्डर. स्ट्राइक पर पुनाजी कलंगुटकर और पावर प्ले का पहला ओवर ऋषिकेश गावड़े. सामने नॉन स्ट्राइकर एंड पर पिछले मैच के मैन ऑफ द मैच मनोज वरक, बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी मनोज वरक ने. वो नॉन स्ट्राइकर एंड पर लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी. फुल टॉस गेंद कवर पर और जब तक गेंद को फील्ड करते शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर एक सिंगल के साथ पुनाजी कलंगुटकर ने अपना और अपने टीम का खाता खोला. 31 का टारगेट है टोटल मैच को जीतने के लिए. 6 ओवर का मैच और ऋषिकेश गावड़े पहला ओवर गेंदबाजी करते हुए. लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी है भूमि स्ट्राइकर्स असनोड़ा क्रिकेट टीम की. मिड विकेट बाउंड्री पर बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स के सामने आते हुए रघुनाथ कास्कर उर्फ भाऊ. कलाई का उपयोग किया मोड़ा. इस बार ऑन साइड पर कोई बिल्कुल जल्दबाजी नहीं होगी इस मैच में, क्योंकि मालूम है 31 रनों का सिर्फ टारगेट है मैच को जीतने के लिए. चलिए प्लीज बांदेश्वर शिवोलिम क्रिकेट टीम कैप्टन, बांदेश्वर शिवोलिम क्रिकेट टीम कैप्टन प्लीज हरी अप रिपोर्ट कीजिए. छोटी गेंद इस बार बहुत ही बेहतरीन शॉट बैकवर्ड स्क्वायर लेग पर गेंद निकालते हुए बाउंड्री लाइन की तरफ और हमारे बॉल बॉय प्रज्वल दिखाई देते हुए गेंद को वापस करते हुए 4 रन के लिए चली गई गेंद बाउंड्री लाइन से बाहर. डीजे फुल टॉस गेंद बाहर किनारा लेती हुई गेंद निकली गली की तरफ. पैरों से गेंद को रोका लेकिन एक सिंगल तब तक मौका बना था एक सिंगल पूरा करने का और एक रन बन गया. स्कोर के खाते में 7 पर पहुंचा. टोटल 31 का टारगेट. 24 रन अभी भी चाहिए. फिर से एक बार लेफ्ट हैंडर बैटर मनोज वरक जो स्ट्राइक पर सामना करेंगे आने वाली गेंद का. छोड़ा इस बार जाने दिया लेग स्टंप से बाहर गेंद वाइड बॉल का इशारा. एकमात्र बल्लेबाज जिन्होंने 15 रन बनाए थे रोहित मांद्रेकर ने, लेकिन बाकी सभी ने बिल्कुल निराश किया बल्लेबाजी में. ओवर पिच गेंद कवर पर खेलना चाहते थे. गेंद निकली विकेट कीपर के हाथों में. पहला ओवर पावर प्ले का ओवर समाप्त हुआ और पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 8 रन बिना किसी नुकसान से. रोहित मांद्रेकर शुरू में आए थे ओपन में, आखिरकार रुक गए मैदान पर नॉट आउट. लेकिन एक जो सम्मानजनक टोटल होना चाहिए था कम से कम 60 का, वो बनाने में असफल रही टीम और वो 31 रनों का लक्ष्य रखा और सामने पहले ओवर में 8 रन. पावर प्ले समाप्त हुआ. फील्डिंग में बदलाव गेंदबाजी में देखना होगा कौन आते हैं मैदान पर. श्री सातेरी मांद्रेम क्रिकेट टीम की ओर से. जो जीतेगा शाम को खेलेगा
4:30 जो क्वार्टर फाइनल का मुकाबला रहेगा। और दूसरे ओवर की शुरुआत सामने दूर वाले चोर से गेंदबाजी में परिवर्तन, वैभव आ चुके हैं बॉलिंग मार्ग पर। खुद का पहला टीम का दूसरा ओवर जारी रखते हुए वैभव, अच्छी गेंद आगे निकलकर खेला, गेंद को हल्के से पुश किया, गेंद को ऑफसाइड पर सिलिमिड़ा पर फील्डर एक सिंगल पूरा किया, 1 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 9 रनों पर। थोड़ा सा शांत क्रिकेट मैदान पर, क्योंकि दोनों बल्लेबाज जानते हैं कि 31 का टारगेट है, 6 ओवर का मैच है। और मनोज वरक एक बार फिर से स्ट्राइक पर और उनके लिए राउंड विकेट अपने बॉलिंग मार्ग पर वैभव। ऑन साइड पर एक लॉन्ग ऑन, वाइडेस्ट लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, ऑफ साइड पर एक लॉन्ग ऑफ, एक डीप एक्स्ट्रा कवर। ये फील्डिंग की जमावट श्री सात्रि मांद्रेम क्रिकेट टीम, बनाए 30 रन और सामने जवाब 31 रनों का। भूमि स्ट्राइकर असनोडा, बड़ा शॉट इस बार ऑन साइड पर, क्या मौका बनेगा? मिड विकेट पर फील्डर सीधे हाथों में, पहली सफलता, पहला विकेट चला गया टीम का। डीजे विवेक वांगणकर, ओ बल्ले से लगी गेंद थर्ड मैन पर निकली, विकेट कीपर के लिए मौका नहीं मिला कैच का। और जब तक शॉट थर्ड मैन पर लगभग फ्लाइंग स्लिप पर रघुनाथ कास्कर और बाबू गेंद को फील्ड करते, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, एक अच्छा ओवर चलता हुआ खेल जारी है। दूसरे ओवर का वैभव गेंदबाजी कर रहे हैं, एक विकेट, एक मनोज वरक आउट होकर इस ओवर में वापस। बैकफुट पर कट किया, स्क्वायर कट किया खूबसूरती के साथ, कवर पॉइंट बाउंड्री पर, कमेंट्री बॉक्स के बगल में गेंद आती हुई 4 रन के लिए चली गई बाउंड्री लाइन से बाहर। थैंक यू डीजे। चौका लगा, विवेक ने खाता खोला 4 के साथ। आगे निकले थे बड़े शॉट के लिए, ऑफ स्टंप पर ये गेंद और बल्ले का भीतरी किनारा लेती हुई विकेट कीपर ने कैच को पकड़ा। इस ओवर में ये दूसरी सफलता मिलती हुई गेंदबाज वैभव को। और देखना होगा पुना जी का साथ देने के लिए नए बल्लेबाज कौन आते हैं मैदान पर। स्कोर बोर्ड पर टोटल 13 रन 2 विकेट के नुकसान पर। ठीक है, और आ चुके हैं न्यू बैटर मैदान पर, जो सामना करते हुए वैभव की गेंदबाजी का 2 विकेट, बहुत अच्छा ओवर चलता हुआ। आते आते अल्टी पल्टी, पहली गेंद पर गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। एक अच्छा ओवर समाप्त हुआ, 2 ओवर का खेल समाप्त हुआ और 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 13 रन 2 विकेट के नुकसान पर।
और ये ओवर लेकर गेंदबाजी के लिए दिखाई देते हुए ऋषिकेश। सामने स्ट्राइक पर पूना जी। तीसरे ओवर की शुरुआत, 18 रन अभी भी चाहिए, 24 गेंदों का खेल बाकी। इस बार बेहतरीन शॉट, लेकिन सीधे फील्डर के हाथों में गेंद फील्ड होती हुई जो मिड ऑन पर। चलिए टॉस के लिए चलिए अगले मैच के लिए दोनों टीम प्लीज। एसके जॉगिंग कांडका और बांदेश्वर शिवोलिम। बांदेश्वर शिवोलिम और एसके जॉगिंग कांडका अगला मैच होगा। फिर से एक बार फील्डर मौजूद, रोहित गेंद को फील्ड करते, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। मिड ऑफ पर फील्डर, तो लगातार इस पिंक कलर की गेंद, पावर प्ले का ओवर, 3 डॉट गेंदे। ऋषिकेश गावड़े बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए, स्कोर वहीं पर रुका हुआ 13 रनों पर, 2 विकेट के नुकसान पर। थर्ड ओवर इन प्रोग्रेस। चलिए अगले मैच के लिए दोनों टीम कैप्टन आइए प्लीज जल्द से जल्द टॉस के लिए। मिड ऑफ पर फील्डर, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। क्या गेंदबाजी हो रही है इस ओवर में। ऋषिकेश गावड़े 4 डॉट गेंदे करते हुए, सामने पुनाजी कलंग उठकर उनकी गेंदबाजी का सामना करते हुए बिल्कुल मिड विकेट पर हमारे आकाश डब्बा दिखाई देते हुए। इस बार सफल रहे, सिंगल तो मिलेगा जरूर। स्क्वायर लेग पर फील्डर गेंद को फील्ड करते, एक सिंगल बना। 5वीं गेंद पर दाद देनी पड़ेगी ऋषिकेश गावड़े को इस ओवर में। कड़ी धूप है, सूरज माथे पर है, काफी गर्मी है, हवा का झोंका भी बीच बीच में इस मैदान पर। और सामने बल्लेबाज है रोहन सालगांवकर। सीधी मिड ऑन पर फील्डर के हाथों में। क्या सबसे मेरे ख्याल से जो अब तक की अगर बात की जाए तो इस खेंडीर बॉयज मोरजिम चैंप्स 2025 की पावर्ड बाय सर मंदार मोहन पोके, उनकी पूरी टीम की, और हमारे स्कोरर गौरव चंद्र जी मेरे जान के देते हुए, अब तक का अगर ये पिंक कलर की गेंद का जो कि ओवर रहा तो ये ओवर सबसे सफल रहा। सिर्फ 1 रन दिया, 1 विकेट मिला इस ओवर में। दाद देने पड़ेगी, तालियां तो होनी चाहिए ऋषिकेश के लिए। फिलहाल 3 ओवर और स्कोर हो चुका है टोटल 14 रन, 3 विकेट पर। 17 रन चाहिए और 17 रन बनाने के लिए 18 गेंदों का खेल अभी भी बाकी। और न्यू बैटर मैदान पर पूना जी का साथ देने के लिए अनिकेत मापारी। रघुनाथ कास्कर अपने बॉलिंग मार्ग पर, और सामने लेफ्ट हैंडर बैटर है अनिकेत मापारी।
छोड़ा, इस बार जाने दिया ऑफ स्टंप से बाहर, तेज गेंद करने की कोशिश, थोड़े से लाइन पर भटके। अंपायर का इशारा वाइड बॉल का, और रिव्यू भी ले चुके हैं अंपायर इस वाइड बॉल के लिए। और हमारे तीसरे अंपायर वो भी जुड़ चुके हैं, अमेय नाइक, जो हमारे टीवी अंपायर के साथ। वाइड बॉल का इशारा अंपायर का। एक और सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में भूमि स्ट्राइकर्स असनोडा क्रिकेट टीम के। ओ, ये गेंद ऑफ स्टंप पर लोअर फुल टॉस, लेकिन टाइमिंग नहीं हुआ। गेंद और बल्ले के बीच में गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। स्कोर बोर्ड पर कोई जो कि स्कोर नहीं आगे बढ़ने वाला। 16 पर रुका हुआ स्कोर, 15 रन अभी भी चाहिए। पुलर लेन की गेंद, बहुत अच्छी गेंद, रघुनाथ कास्कर उर्फ भाऊ, और एक डॉट गेंद। क्या पिछला ओवर रहा था ऋषिकेश का, जो पावर प्ले का ओवर पिंक कलर की गेंद के साथ सिर्फ 1 रन 1 विकेट चटकाया था। टूर्नामेंट में अब से सबसे किफायती ओवर रहा था ये ऋषिकेश गावड़े का। ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद चली गई स्लिप की तरफ, फील्डर है मौजूद, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। एक सिरे से पुनाजी कलंगुटकर है, अब तक एक चौका लगा चुके हैं, 9 पर खुद के व्यक्तिगत, और सामने अब तक अनिकेत मापारी जो खाता नहीं खोल पाया है। 16 पर रुका हुआ स्कोर, 3 विकेट के नुकसान पर। इस बार ये बड़ा शॉट, स्क्वायर लेग बाउंड्री पर, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, और उस कैच को लपेटते हुए अपने हाथों में कामयाबी मिलती हुई, और एक चौथा विकेट चला गया टीम का। डीजे
का है मैदान पर 12 गेंदों का, 12 गेंदों में 15 रन, 12 चेंडूत 15 धावा। क्या आखिरी के 2 ओवर ऋषिकेश गावड़े 1 रन 1 विकेट, जो पिंक कलर का गेंद का ओवर पावर प्ले का, और उसके बाद रघुनाथ कास्कर जो 2 रन और टोटल 2 विकेट रन आउट का पकड़कर। देखने का गेंदबाजी में आ चुके हैं शांताराम हंबल आ चुके हैं। 2 ओवर बाकी है, 12 गेंदों का खेल, 15 रन। फुल टॉस, गैप में खेला, इस बार सिंगल बनेगा। ये विकेट अब जो कि पुना जी का विकेट, ये महत्वपूर्ण है। अब संतोष ने खाता खोला, सिंगल के साथ पुना जी कलंग उठकर आ चुके स्ट्राइक पर। शांताराम हंबल अपने बॉलिंग मार्ग पर, और देखना होगा पुना जी कलंग उठकर क्या करते हैं। एक बड़ा शॉट, मैच ठीक ठाक हो जाएगा भूमि स्ट्राइकर्स के लिए, और मेरे ख्याल से पुना जी का विकेट मैच में उल्टा फेर हो सकता है मैदान पर। बाहरी किनारा लेते हुए गेंद निकली गली की तरफ, एक सिंगल। क्या दूसरे के लिए निकलेंगे दोनों बल्लेबाज? गेंद को फील्ड किया, थ्रो अच्छा नहीं हुआ। सीधी अगर हाथों में थ्रो होता तो थोड़ा संकट बन सकता था पुना जी के लिए, लेकिन थ्रो अच्छा नहीं हुआ। 2 रन बने स्कोर के खाते में बहुमूल्य, और इन 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ा। 19 लॉस ऑफ 5 विकेट, 19 रन 5 विकेट के नुकसान पर। थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन मैदान पर, ऑफसाइड पर कवर पॉइंट, एक शॉट एक्स्ट्रा कवर, एक गली। फुल टॉस, उड़ाया स्क्वायर लेग पर, डीप स्क्वायर लेग सीमा रेखा से बाहर, ये लगा। खिंडीर बॉयज मोरजिम कैंप्स सिक्सर, 6 रन के लिए। 25 पर पहुंचा टोटल स्कोर, अब 6 रन चाहिए। 6 रन चाहिए अब मैच को जीतने के लिए। एक लोअर फुल टॉस लेग स्टंप पर, और उस पर स्क्वायर लेग पर एक बड़ा शॉट। ऑनसाइड पर खेलना चाहते थे, गेंद चली गई गली की तरफ। एक सिंगल बना, स्कोर में लेग बाइज का इशारा अंपायर का, और इस लेग बाइज के साथ 1 रन और मिल गया स्कोर के खाते में। 26 टोटल। शायद एक 50-55 का टोटल होता तो ये मैच बहुत ही और रोमांचकारी मुकाबला होता, कड़क मुकाबला होता। ऑफ स्टंप पर ये शॉट ऑफ लेन, डॉट गेंद, लेकिन दाद देनी पड़ेगी। बहुत अच्छा क्रिकेट श्री सातेरी मांद्रेम क्रिकेट टीम का, हिम्मत नहीं छोड़ी बिल्कुल 31 रनों के जवाब में। और मैं कहूंगा अभी भी मैच समाप्त नहीं हुआ है। ये बिल्कुल मिस टाइम शॉट, अपने ही फॉलो थ्रू में कैच का मौका मिला, कैच को पकड़ा, विकेट और एक चला गया, जो टीम का 6ठे विकेट का पतन होता हुआ। स्कोर बोर्ड पर टोटल 26, लॉस ऑफ 6 विकेट, 5 रन अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए, और खेल बाकी है। आखिरी ओवर का सिड वेर्नेकर न्यू बैटर, 6 चेंडूत 5
आखिरी तो ओ फुलर लेन की गेंद अल्टी पल्टी पुनाजी कलंगुटकर अल्टी पल्टी की कोशिश, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। एक डॉट गेंद के साथ शुरुआत होती हुई शुभम की। अब 5 गेंदों में 5 रन, बहुत शानदार मुकाबला दोनों के बीच में। 31 का टारगेट, सामने दाद देनी पड़ेगी श्री सातेरी मांद्रेम क्रिकेट टीम की गेंदबाजों को और फील्डर को। ये बड़ा शॉट, गेंद हवा में, लॉन्गा पर, ये कैच। हो 4 रन के लिए चली गई गेंद बाउंड्री लाइन से बाहर। क्या हुआ वहां पर? कैच पकड़ लेना ना, कैच छूटा और लगभग अब मात्र मैच छूटा। ये टर्निंग पॉइंट था, ये कैच मैच था, कैच नहीं मैच था। अपने आप पर भी नाराज हो गए रघुनाथ कास्कर, मालूम हो गया ये कैच मैच का कैच था। 4 रन मिले स्कोर के खाते में और सिर्फ चाहिए अब मात्र 1 रन। क्या मैच हुआ क्रिकेट के मैदान पर। मैं कल बात कर रहा था उस होड़ा के अवधूत की छोटा खिलाड़ी लतेश साळगावकर की बात कर रहा था। फील्डिंग की चर्चा मैं हमेशा करता हूँ, राम नागवेकर की बात करता हूँ। कहां से कहां दौड़ते हैं राम नागवेकर और कैच को पकड़ते हैं। गोपाल बटा ऐसे विकेट कीपर है जो विकेट कीपर के साथ स्क्वायर लेग पर निकल जाते हैं, कभी कवर पॉइंट पर निकल जाते हैं कैच पकड़ने के लिए। दोस्तों कैच फील्डिंग बहुत महत्वपूर्ण है मैदान पर। बहुत अच्छी गेंद, सिंगल के लिए निकले थे लेकिन जैसे ही देखा सिली मिडॉन पर फील्डर है। 4 रन बने बहुमूल्य अगर कैच पकड़ते। और जब जब लो स्कोर के मैच होते हैं तो दोस्तों गेंदबाजी और फील्डिंग बहुत महत्वपूर्ण होती है, क्योंकि छोटी गलती, रनआउट का विकेट, कैच का विकेट मैच का टर्निंग पॉइंट होता है। ओ फिर से थोड़ी सी सिली पॉइंट पर रहा जो कि फील्डर को बेट करती हुई गेंद और एक बहुत अच्छा मैच समाप्त हुआ। कभी कभी जीतने वाले से हारने वाले की चर्चा होती है, मैं इस मैच में हारने वाली टीम की चर्चा कहूंगा। बहुत अच्छा क्रिकेट आपने खेला, 31 रन का टारगेट था, हिम्मत नहीं हारी, हिम्मत नहीं छोड़ी, मैच में आखिर तक लड़ते रहे। अगर मगर की बात रही, अगर वो कैच पकड़ते रघुनाथ कास्कर, मैं कहूंगा मैच बिल्कुल फंस चुका था भूमि स्ट्राइकर असनोडा क्रिकेट टीम के लिए। चलिए टॉस और टॉस जीत चुके हैं बांदेश्वर शिवलिम। चलिए दोस्तों तुरंत मैच शुरू हो जा रहा है और हमारे स्कोरर के साथ चर्चा करेंगे मैन ऑफ द मैच। बिल्कुल के हाथों से मैन ऑफ द मैच की ट्रॉफी दी जाएगी। और आने वाले मैच का टॉस हो चुका है बांदेश्वर